नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याचं युग हे धावपळीचं युग आहे. ही जी धावपळ आहे किंवा माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जो फिरू शकतो, जाऊ शकतो, हे सहज शक्य झालं आहे ते त्याच्या शरीरातील सांध्यांमुळे. आता वय आणि इतर आगंतुक कारणामुळे बऱ्याचदा सांध्यांची झीज होते आणि त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये सांध्यांचे अनेक आजार उत्पन्न होताना आपण पाहतो. वयाचा विचार केला तर फक्त म्हातारे व्यक्तीच कशाला, सध्याच्या काळामध्ये अनेक तरुण व्यक्तींमध्ये सुद्धा अपथ्यकर आहार विहार आणि व्यायामाचा अभाव या सर्वांमुळे सांध्यांचे विकार उत्पन्न होताना आपण पाहतो. मग अशा या आजाराबद्दल तसेच त्यावरती आयुर्वेदिक चिकित्सा काही करू शकतो का, याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे. ते विषय आहे सांध्यांचे आजार आणि पंचकर्म. विषय आहे सांध्यांचे आजार आणि पंचकर्म. आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर दोन तज्ञ उपस्थित आहेत. डॉक्टर दत्त बापळडेकर सर आहेत. नमस्कार सर. आणि डॉक्टर मंगेश सोनवणे सर आहेत. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे दोघा सरांचं. तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. डॉक्टर दत्त सावळाराम बापळडेकर सर हे सायन मुंबई येथील आयुर्विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयुर्वेद महाविद्यालय यामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी MD पंचकर्म तसेच MA संस्कृत ही पदवी संपादन केली असून सध्या ते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक इथून PhD करत आहेत. गेल्या 17 वर्षांमध्ये सरांनी तब्बल 10 देशांमध्ये 50,000पेक्षाही जास्त रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली आहे. सर PG गाईड आहेत. पंचकर्म या विषयात MD करणाऱ्यांना ते मार्गदर्शन करतात. तसेच असंख्य डॉक्टर आणि थेरपिस्ट यांना त्यांनी पंचकर्माची ट्रेनिंग दिलेली आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे अनेक शोध निबंध सुद्धा प्रकाशित झाले आहेत. आपले दुसरे जे पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर मंगेश हेमंत सोनवणे सर. यांनी BAMS नंतर MD ही पदवी संपादन केली आहे. त्याबरोबर सर हे योग पदविकाधारक सुद्धा आहेत. गेल्या 15 वर्षांपासून गोंदिया येथे सर रुग्णसेवा देत आहेत. संधिवात, आमवात, वातरक्त, पाठीच्या मणक्याचे आजार तसेच कॅन्सर, वंध्यत्व व जुने पोटांच्या आजारासारखे अनेक दुर्धर आजारांवर चिकित्सा करण्यात त्यांना विशेष प्रावीण्य आहे. सध्या ते आयुर्वेद महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर असून जुन्या आजारांवर त्यांनी 3 शोध निबंध प्रकाशित केले आहे. असे बहुगुणी पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. सर, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर्वप्रथम डॉक्टर दत्त सर, तुम्हाला प्रश्न आहे की आज आपण संधिगत आजार यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर त्याचं प्राकृत अवस्थाबद्दल आयुर्वेदाने काय सांगितलंय हे जरा आम्हाला सांगा. ओके. आयुर्वेदामध्ये संधिगत वात याबद्दल विस्तृतपणे सांगितलेलं आहे. संधिगत वात म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे, बाहेरील कारणामुळे किंवा आतील कारणामुळे, ज्यामुळे तो वात दूषित होऊन तो सांध्यांच्या ठिकाणी जाऊन बसतो, अशा वेळी ते आपले वेगवेगळी लक्षणं उत्पन्न करतात आणि आपण त्याला संधिगत वात असं आयुर्वेदामध्ये त्याला म्हणतात. लोक याला संधिवात असा शब्द म्हणतात. बरोबर. तर सर्वप्रथम आपण प्राकृत अस्थि संधी म्हणजे काय याबद्दल, तुम्ही त्याची रचना काय आहे आणि त्याचे कार्य काय आहे याबद्दल जरा सांगा. अस्थिसंधीची रचना जर आपण या डेमोमध्ये बघितलं तर इथे तुम्ही बघाल की 1 आणि 2 पेक्षा जास्त अस्थी ज्यावेळी एका ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्याला सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे मांस, पेशी, लिगामेंट, टेंडन, ब्लड वेसल्स, रक्तवाहिन्या, नर्व्स, नसा या सपोर्ट करतात. अशा वेळी त्यांना अस्थिसंधी असं म्हणतात. याचं मुख्य कार्य हे चलनवलन असं असल्यामुळे अस्थी आणि अस्थिसंधी यांचा घनिष्ठ संबंध आपल्याला सांगता येतो. बरोबर आहे. सर, मग आयुर्वेदानुसार त्याचं मूल उगमस्थान काय आहे याबद्दल पण जरा सांगा. याचं मूल उगमस्थान आहे वात व्याधी. आयुर्वेद हे वात, पित्त आणि कफ या 3 दोषांवरती आधारित आहे.
प्रामुख्याने संधिगत वात म्हटल्यानंतर तिथे प्रामुख्याने वाताची दृष्टी होते आणि हा वात अस्थी ठिकाणी किंवा अस्थिसंधी ठिकाणी किंवा तिकडच्या असलेल्या संरचना जसं पेशी, मसल, टेंडन, लिगामेंट, नर या ठिकाणी जाऊन तो राहिला आणि आपली लक्षणं दाखवू लागला की त्यावेळी आपल्याला संधिगत वात याची वेगवेगळी लक्षणं दिसायला मिळतात. बरोबर आहे. सोनावणे सर, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे की हे जे संधी आजार आहेत, सांध्यांचे विकार आहेत, याचे लक्षणं काय आहेत याबद्दल सांगा. की आपल्या संधींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रचना असतात. अस्थी असते, संधी असते, मांसपेशी असते, स्नायू असतात, सिरा, कंडरा. तर याच्यामध्ये आतमध्ये आणि बाहेरून दोन प्रकारच्या आपल्याला लक्षणं दिसून येत असतात. बऱ्याच वेळेस सांध्यांमध्ये सूज येणं, वेदना होणं, चढताना आणि उतरताना त्रास होणं, मांडी घालून बसायला त्रास होणं. बऱ्याच वेळेस आपण काही काम सुरुवात केलं की लगेच थकवा येणं, जिने चढताना उतरताना त्रास होणं. बऱ्याच वेळेस आपण जेव्हा चालतो, एखाद्या ऍक्टिव्हिटी करतो, त्यावेळेस आवाज येतो, कटकट आवाज येतो किंवा घासणं. तर अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला लक्षणं व्यवहारात दिसून येतं तेव्हा आपण त्यांना म्हणू शकतो की यांना संधिगत वात आहे. तर जसं आता सरांनी थोड्या वेळात आधी जाणूसंधी किंवा नी जॉईंट दाखवलेलं आहे. तर नी जॉईंट मध्ये पुढची रचना कशी आहे त्या सांध्याची, मागची रचना कशी आहे, बाजूची रचना कशी आहे, किंवा साकल्याने जेव्हा आपण ते पूर्ण सांधा बघतो एंटायर आस्पेक्ट 360 डिग्रीमध्ये, तर असं पूर्ण आपण जेव्हा ते सांधा बघतो तर त्या सांध्यामध्ये होणाऱ्या जशा जशा तक्रारी असतात त्याच्यानुसार आपण ते ठरवू शकतो की यांना संधिगत वात आहे. बरोबर आहे. तर याला संलग्न असलेला पुढचा प्रश्न डॉक्टर दत्त तुमच्यासाठी आहे की हे जे सांध्याचे जे विकार आहेत, तर या विकारांचे कोणते प्रकार आहेत का, त्याबद्दल जरा सांगा. हो, संधिगत वाताचे प्रकार आहेत. सगळ्यात पहिला आपण बघूया स्थानानुसार. हा संधीचा वात ज्या ठिकाणी जी संधी असेल त्या ठिकाणानुसार याला नाव आहे. समजा ते मानेच्या ठिकाणी असेल तर आपण त्याला मन्यागत वात किंवा त्यालाच मॉडर्नमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतात. जर हाच वात कमरेच्या ठिकाणी जाऊन त्यांनी लक्षणं दाखवली तर आयुर्वेदानुसार त्याला कटिगत वात किंवा मॉडर्ननुसार त्याला लंबार स्पॉन्डिलोसिस असं म्हणतात. हाच वात जर गुडघ्याच्या ठिकाणी आला तर याला जानुसंधिगत वात आणि मॉडर्ननुसार नी ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. अवस्थानुसार जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने पाहायला गेलं तर सामावस्था आणि निरामावस्था या दोन अवस्था सांगितल्या आहेत. सामावस्था म्हणजे यामध्ये तुम्हाला इन्फ्लमेटरी चेंजेस दिसतील. इन्फ्लमेशन चेंजेस म्हणजे वेदना असतील, तिथे सूज असेल, त्या सांध्याला लालसरपणा असेल, तिकडे हात लावलं की फार वेदना होतात आणि तो जो जॉईंट आहे तो आपलं काम करू शकत नाही. जे आकुंचन प्रसारणाचं काम आहे तो सांधा विशिष्ट करू शकत नाही. हे सामावस्थेमध्ये आहेत. हीच लक्षणं थोडी कमी झाल्यानंतर निरामावस्था येते, ज्यामध्ये दुखणं हे थोड्या कमी प्रमाणात असतं पण बाकीची लक्षणं ही कमी प्रमाणात असतात. बरोबर आहे. तर सांध्यांचे जे विकार आहेत त्याचे आपण प्रकार पाहिले आहेत. सर, आता हे जे विकार आहेत ते ओळखायचे कसे? आपण इन्व्हेस्टिगेशनबद्दल भरपूर बोलतो. तर सांध्यांच्या विकारामध्ये युजली आपण एक्सरे वगैरे काढायला लावतो. तर त्या व्यतिरिक्त अजून काही इन्व्हेस्टिगेशन आहेत का आणि आयुर्वेदानुसार कसे इन्व्हेस्टिगेशन करता तुम्ही, त्याबद्दल डॉक्टर दत्त सर तुम्ही सांगा. सर्वात पहिलं रुग्ण परीक्षण. जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो क्लिनिकमध्ये, हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आम्ही तो सांधा जवळून बघतो. तो आकुंचन प्रसारण करताना, समजा हा सांधा असेल आणि आकुंचन प्रसारण करताना तिथून आवाज येत असेल तर आम्ही तिथे हात ठेवतो आणि तिथे जर आम्हाला एखाद्या फुग्यामध्ये जर आपण वाळूचे कण ठेवल्यानंतर तो कसा वाटेल तसं ते आम्हाला जाणवतं. तिथे सूज आहे का, टेंडरनेस म्हणजे त्या जॉईंटला एका विशिष्ट ठिकाणी दाबल्यानंतर ते खूप वेदना देत असेल तर या गोष्टीला टेंडरनेस असं म्हणतात. या आम्ही जनरल एक्झामिनेशन करतो. काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन सांगतो, ज्याप्रमाणे सगळे आजार हे काही चेक केल्यानंतर कळत नाहीत. काही रुग्ण परीक्षानुसार रक्त तपासणी करावी लागते, ज्यामध्ये प्रामुख्याने CBC, ESR, CRP, त्यानुसार सिरम युरिक ॲसिड, सिरम कॅल्शियम, RA फॅक्टर या प्रामुख्याने आम्ही रक्त तपासणी करायला रुग्णाला सांगतो. त्याचनुसार जर गरज पडली एक्सरेच्या पुढची लेवल म्हणजे MRI किंवा CT स्कॅन करण्यासाठी सुद्धा आम्ही रुग्णांना मार्गदर्शन करतो. बरोबर आहे.
आता इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आपण युजली बघतो की कारणं काय आहेत. तर मंगेश सर, तुम्हाला माझा प्रश्न आहे की सांधेचे जे विकार आहेत त्याचे कारणं कोणकोणते आहेत त्याबद्दल जरा सांगा. तर व्यवहारात जेव्हा आपण बघतो की कुठल्याच आजाराचं कारण आयुर्वेद शास्त्रात 3 सांगितलेले आहेत. पहिलं असात्मेंद्रिय अर्थसंयोग, दुसरं प्रज्ञापराध आणि तिसरं परिणाम. तर असात्मेंद्रिय अर्थसंयोग म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये आयुर्वेदामध्ये 11 इंद्रिय, एकादश इंद्रियांचं वर्णन झालेलं आहे. म्हणजे कुठल्याच इंद्रियाचं काम त्याच्यापेक्षा अधिक मात्रेत करणं म्हणजे अतिशयोक्ती करणं किंवा कमी मात्रेत करणं म्हणजे न करणं. तर हा एक खूप मोठं कारण आहे असात्मेंद्रिय अर्थसंयोग. दुसरं प्रज्ञापराध. प्रज्ञापराध म्हणजे 2 वस्तू असतात, बुद्धी आणि मन. तुमच्या बुद्धीला माहिती आहे की हे आपल्याला करायचं नाहीये, पण तुमच्या मनाला ते आवडत असतं आणि ते तुम्ही करत असता. त्याला आपण प्रज्ञापराध म्हणतो. आणि तिसरं पार्ट आहे परिणाम. परिणाम म्हणजे काळ. जसं आता आपण सांध्यांच्या विकाराचा अभ्यास करतोय किंवा हे सुरू आहे, तर सांध्यांचे विकार आपण युजली बघता वातव्याधीने जास्त होत असतं. तर आपण जर बघतो की लहान मुलांचं वय जे असते ते बाल्यावस्था, तरुणावस्था पित्ताचं असते आणि वार्धक्यावस्था जी असते 35 किंवा 40 नंतर ती वातदोषाची असते. तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये तयार होणारा प्राकृत वात हा कुठे होत असतो, तर मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला जिथे मलाची निर्मिती होत असते. तर मलाची निर्मिती कुठे होत असते? पुरुषधरे कलेमध्ये. तर जर पुरुषधरा कलात होताना तृतीय अवस्था पाक जेव्हा कटुविपाकी असतो, जेव्हा तो विकृत होतो, त्यावेळेस विकृत वाताची निर्मिती होते आणि कालांतराने हळूहळू करून वातव्याधी होतात. त्याची बरीच कारणं असतात. त्याच्यामध्ये दिवसा झोपणं, रात्री जागरण, सलग उभं राहणं, वेगवेगळ्या ऑक्युपेशनल डिसऑर्डर्स, जसं बरीच लोक फक्त बसून राहतात, काही लोक फक्त उभेच राहतात, काही लोक सलग विरुद्ध अन्न करतात. आता व्यवहारात आपण बघतो पोहा आधी आपण पोहा लिंबू टाकून खात असतो आणि लगेच नंतर चहा पित असतो. तर हे एवढं मोठं विरुद्ध अन्न आहे की जे आपण दुधामध्ये लिंबू टाकून खात नसतो. तर हे खूप मोठं एक कारण आहे, त्याच्यामुळे रक्त दूषित होऊन वातदूषित होण्याचे काम होत असतं. बरेच लोक जेवणानंतर वॉक करत असतात किंवा जेवणानंतर आंघोळ करत असतात. बरीच लोक स्ट्रेस किंवा तणाव खूप घेत असतात. आणि हे सगळं जर आपण बघतो तर हे काय आहे? आहार आणि विहार म्हणजे आपली जी जीवनशैली आहे हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि जेवढं मी सांगितलेलं आहे सगळे कारणं कारणीभूत असतात कुठल्याही वातव्याधीचे कारण होणार आहे. याच्यासोबतच असे बरेच व्याधी असतात ज्याच्यामुळे प्रायमरी व्याधी वेगळे असतात आणि एका व्याधीमुळे दुसरा व्याधी होण्यासाठी बरेच कारणीभूत असतात. विरुद्ध अन्नासोबत व्यसन, दारू पिणं, तंबाखू खाणं याच्यासारखे अजून इतर व्यसन सुद्धा वातव्याधीसाठी होण्यासाठी कारणीभूत असतात. बरोबर आहे. सोनाने सर, याच प्रश्नाला अनुसरून अजून एक प्रश्न आहे. तुम्ही चर्चा करताना सांगितलं की जेवणानंतर काही लोक वॉक करतात किंवा आंघोळ करतात. तर वॉक तर शतपावली सगळेच लोक करतात. तर मग त्याबद्दल जरा विस्तृतपणे सांगा की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मग जेवणानंतर आंघोळ करणं आणि वॉक करणं हे जर आपण केलं तर यानंतर आपल्या शरीरामध्ये आमदोषाची निर्मिती असते. आमदोष निर्माण जर झालं तर ते वेगवेगळ्या मोठ्या संध्यांमध्ये जाऊन बसतो आणि तिथे असलेल्या रचनांना विकृत करतो आणि कालांतराने आपल्याला वेगवेगळे वातव्याधी होत असतात. आता आपण जर व्यवहारात बघितलं की जेवणानंतर आपण वॉक केलं तर वाताची वृद्धी होते, तिथे पाचनाची अपेक्षा आपल्याला असते आणि आपण वात वाढेल असं काम करत असतो. म्हणून जेवणानंतर वॉक केलं तर वाताची वृद्धी होत असते. बरोबर आहे. आपल्याला अजून एक प्रश्न आहे की ऑटोइम्युन डिझीज हे आपण आता सध्याच्या काळामध्ये बरेचदा ऐकतो की ऑटोइम्युन डिझीज होत आहेत किंवा असं काही, आणि त्यामध्ये बऱ्याचदा पेशंट्सना सांध्यांचे विकारसुद्धा उत्पन्न होताना दिसतात किंवा पेन होताना दिसतात. तर दत्त सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की ऑटोइम्युन डिझीज आणि सांध्यांचे विकार यात काय आहे त्याच्यामध्ये, त्याबद्दल सर्वात आधी आपण ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. मी एक साधं उदाहरण देतो. तुम्ही एखादा एक कुत्रा पाळला, त्याला लहानापासून मोठं केलं, पण एक दिवशी तुमचाच कुत्रा तुमच्यावरच भुंकला, तर जी अवस्था होते ती ऑटोइम्युनची अवस्था असते. म्हणजे आपली प्रतिकारक शक्ती जर आपल्याच विरुद्ध काम करायला लागली तर त्याला ऑटोइम्युन असं म्हणतात. आणि ही ऑटोइम्युन जी अवस्था आहे ती ज्या सिस्टीममध्ये जाऊन बसेल, जसं मस्क्युलोस्केलेटल सिस्टीममध्ये येऊन जर ही ऑटोइम्युनची सिस्टीम बसली जॉईंट्सच्या ठिकाणी, तर त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणू. आयुर्वेदामध्ये याला आमवात असं म्हटलं आहे. आम म्हणजे एखादा चिखल किंवा अनडायजेस्टेड मटेरियल जे सांध्यांच्या ठिकाणी वातामुळे घट्ट चिकटून बसलं आहे. याची लक्षणं अशी की रुग्णाला मॉर्निंग स्टिफनेस असतो, म्हणजे पहाटे पहाटे उठल्यानंतर सांधे सगळे जखडून जातात आणि त्या जखडलेल्या सांध्यांमध्ये
तो जेव्हा आकुंचन प्रसारण ही प्रक्रिया करतो तेव्हा त्याला असह्य वेदना होतात आणि हा जो सांधा आहे हा शिफ्टिंग जॉईंट स्टिफनेस म्हणतात याला. म्हणजे कधी आज गुडघा पकडला, दुसऱ्या दिवशी कंबर, तिसऱ्या दिवशी मान, असं हा सांधे बदलत असतात. यामध्ये आपल्याला इन्फ्लमेटरी चेंजेस फार दिसायला मिळतात आणि हा आमवात या रुग्णामध्ये आपल्याला वेगवेगळं आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म करण्याची गरज असते. हा ऑटोइम्युन डिसीज आपण आमवातानुसार समजू शकतो. बरोबर आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमवात याबद्दल तुम्ही चर्चा केली. तर आपण बघतो की रुमॅटॉइड आर्थरायटिस असा जो आजार आहे, या आजारामध्ये बऱ्याचदा आपण आयुर्वेदिक चिकित्सा वगैरे करतो, पंचकर्म वगैरे करतो. तर मंगेश सर, तुम्हाला हा प्रश्न आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये कोणकोणते पंचकर्म करू शकतो आणि आयुर्वेदाने त्याबद्दल काय सांगितलं आहे, हे जरा आम्हाला सांगा. सर, तुमचा ऑडिओ नाही येत आहे. हॅलो, हां, बोला. आवाज येतोय माझा? हो, येतोय. अच्छा. तर सरांनी जसं सांगितलं रुमॅटॉइड आर्थरायटिस, आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये हे सगळे जेवढे आपण कारणं सांगितली, सरांनी ऑटोइम्युन डिसऑर्डरबद्दल माहिती सांगितली. याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये जेव्हा कफ दूषित होतं, इट इज आमाशय समुद्भव. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक आमविषाची जेव्हा निर्मिती झाली, तर आमविष आपण जेव्हा बघतो इनिशियली ते मोठ्या आतड्यामध्ये जास्त साचतं आणि आपलं आधी काम असतं की ते आपण आम कसं पचवायचं. तर आम पचवायला आपण सगळ्यात आधी काय करायला पाहिजे, तर आम पचवायला सगळ्यात आधी आपण लंघन नावाचं कमी मात्रेत अन्न आणि हलकं आणि सुपाच्य भोजन असं करायला पाहिजे. आता आपण इथे पंचकर्माची विशेषता बघितलं तर इथे पत्रपोट्टली स्वेदन करणं, बालुका पोट्टली स्वेदन करणं आणि आमवातामध्ये आतमध्ये त्या सांध्यामध्ये सूज आलेली असते, रक्तविस्रावण करणं आणि सुकस्वेद म्हणजे बालुका म्हणजे रेती घेऊन त्याची एक पोटली तयार करून त्याला सेक करणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे बस्ती उपक्रम तुमच्या जवळच्या वैद्याकडनं ज्या रुग्णांना आमवत होतं ते करू शकतो. जसं 2 ते 3 प्रकारचे आपण पंचकर्म या व्याधीमध्ये करू शकतो. बरोबर आहे. आणि चिकित्सेमध्ये औषधी उपचार करताना आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवातावरती कोणकोणते औषधी उपचार करू शकतात याबद्दलही सांगा. हां, तर आमवातामध्ये आपण जेव्हा बघतो तर सगळ्यात आधी आम पचन व्हायला पाहिजे. तर आमाचं पचन कसं होईल, तर आमाशय समुद्भव व्याधी म्हणजे आमाशय म्हणजे आपल्या स्टमकमध्ये तयार होणारा प्राकृत कफ, क्लेदक कफ. सरांनी जसं सांगितलं की कीचड तयार होत असते, कीचड तयार होतं. ते कीचड पचवायचं कसं, तर एरंड तेलासोबत जर आपण सुंठ दररोज रात्री घेतली किंवा रासनसप्तक काढ्यासोबत आपण जर एरंड तेल दररोज रात्री घेतलं तर आमाचं पचन व्हायला लागतं. याच्यासोबत महायोगराज गुळ किंवा रासनसप्तक काढा, महारासनादी काढा अशी आपण औषधं घेतली की हळूहळू आमाचं पचन होऊन त्या सांध्यावरची सूज कमी व्हायला लागते आणि याच्यासोबत साकल्याने जेव्हा आपण पंचकर्माचा विचार केला तर त्याची सूज लवकर होऊन दोषांचं शोधन होऊन दोषांचे टॉक्सिन बाहेर निघून लवकर गुण यायला मदत होत असते. बरोबर आहे. दत्त सर, याला संलग्न असलेला अजून एक प्रश्न आहे की आपण युजली पाहतो की नागिण हा एक खूप मोठा आजार समजला जातो आणि त्यावरती बरेचसे गैरसमज आहेत आपल्या पूर्ण सोसायटीमध्ये. आणि त्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा तो जो सांधा असतो तो दुखत असतो. तर या सांध्या विकारांमध्ये आणि नागिण या विषयामध्ये काही साधर्म आहेत का, त्याच्यामध्ये काय आहेत ते सांगा तुम्ही. ही जी नागिण आहे याला आयुर्वेदामध्ये विसर्प असं म्हटलं आहे. विसर्प म्हणजे सापानुसार तो फिरत असतो. तर याने जर समजा एखादा सांधा पकडला आणि त्या सांध्याच्या ठिकाणी मग प्रचंड वेदना होते. या वेदनाची स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही जर त्या ठिकाणी कोळसा ठेवला तर तो कसा जळेल, बर्निंग सेन्सेशन, अशी वेदना त्या रुग्णाला होते, असह्य वेदना होते. आणि अशा वेळी ही नागिण असताना आणि त्याची चिकित्सा जर योग्य पद्धतीने नाही झाली तर त्याचा उपद्रव स्वरूप पोस्ट हर्पॅटिक न्यूरॅल्जिया म्हणजे तिकडच्या नसांना पण हा त्रास देतो. अशा वेळी जसं सरांनी सांगितलं की एखादा सांधेवात आहे म्हणून फक्त आपण स्नेहन किंवा तिकडे तेल लावणं किंवा वाफ देणं, पण या नागिणीमध्ये आपण तेल किंवा वाफ देऊ शकत नाही कारण की हा रक्त आणि पित्ताचा आजार असल्यामुळे तिथे सर्वात पहिली चिकित्सा पंचकर्माची जर आपल्याला करायची असेल तर ते रक्तमोक्षण आहे. रक्तमोक्षण म्हणजे तिकडचं जे दूषित रक्त आहे त्याला बाहेर काढणं. जळू किंवा जलौकावचरण, तुम्ही जर धन्वंतरीची मूर्ती बघितली तर त्या धन्वंतरीच्या मूर्तीच्या हातामध्ये जळू आहे.
जळू यालाच अर्धी चिकित्सा विसर्पामध्ये म्हणतात. तिकडचं जे इन्फ्लमेटरी ब्लड आहे त्याला बाहेर काढण्याचं काम हे जळू करते आणि ही जळू तिथे लागून तिकडचं खराब रक्तच फक्त घेते, ती शुद्ध रक्त घेत नाही. जसं आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर चायनीज हे काय आपण पोट भरण्यासाठी खात नाही, तर हे आपण जिभेची लालसा म्हणून खातो. तसंच जळू हे रक्त खराब, त्याची अट्रॅक्शन असल्यामुळे दूषित रक्तच फक्त पिते. बरोबर आहे. आपण याच्या चिकित्सेबद्दल अजून जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नेहाजी जाधव बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. सर, आवाज येतोय? हो हो, प्रश्न विचारा आपला. प्रश्न विचारते आहे. नमस्कार, मी नेहा जाधव बोलते आहे हैदराबाद मधून. माझं वय 33 वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी मला रुमॅटिक आर्थरायटिस डिटेक्ट केला. माझी सुरुवात अशी झाली की सांधेवात माझे दुखायला लागले, मेजरली हाताच्या आणि पायांच्या बोटांचे. मग मी आर्थरायटिस त्या डॉक्टर ऑर्थोपेडिकडे जाऊन टेस्ट केला, तर त्याच्यामध्ये माझं CRP खूप जास्त दाखवायचं, 60-70. त्यांनी मला ऑटोइम्युन डिसीज आहे तुम्हाला सांगितलं आणि मला स्टिरॉइड चालू केलं सर त्यांनी. तर ते मी ट्रीटमेंट घेते, पण ते घेतल्यापासून माझं वजन प्रचंड वाढतंय. 40-45 ची रेंज होती, आता 65 पर्यंत वजन गेलंय ऑलमोस्ट. पण ज्या दिवशी मी स्टिरॉइड बंद करेल त्याच्या दुसऱ्या दिवशी त्रास चालू होतो आणि गोळ्या घेतला तर मग वजन वाढतं, पण मला पेन जाणवत नाही. मेजरली बाकीचे काही सांधे दुखत नाहीत, पण हातापायांच्या बोटं फार दुखतात. मी स्कूल टीचरचा जॉब करते, तर मला आता मॉडर्न मेडिसिनवरून आयुर्वेदिक औषधं काय घ्यायची असतील, ही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर मी काय घेतलं पाहिजे आणि मला माझा डाएट आणि त्याच्यामध्ये काय मेजरली मला चेंजेस केले पाहिजे त्याच्यासाठी प्लीज मला सुचवा. धन्यवाद. धन्यवाद. मंगेश सर, काय सांगाल तुम्ही? सॉरी, मला आवाज नाही आलेला आहे. ठीक आहे. दत्त सर, तुम्ही सांगा. यांचा प्रश्न होता की यांना अचानक 2 वर्षापूर्वी कळलं की यांना आमवात आहे, म्हणजे यांच्यामध्ये RA फॅक्टर वाढलेला आहे. आता अशा वेळी काय होतं की ह्याचा हेतू काय असू शकतो? कित्येक वेळा खूप स्ट्रेसचा जॉब असला आणि त्यानंतर ऑटोइम्युनची कंडिशन बघायला मिळते. कधीकधी प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर सुतिका परिचर्या म्हणजे बाळंतपणीचं व्यवस्थित काम न केल्यामुळे, तिची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे, त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. यामध्ये सर्वप्रथम जो आहे, आता ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जर थंडी खूप असेल तर त्यांना या आजाराचा खूप त्रास होणार. जसं आत्ता पावसाळा आहे, तर पावसाळ्यामधली थंडी हा त्यांना स्टिफनेस, सूज, स्वेलिंग या ठिकाणी खूप त्रास देऊ शकतो. अशा वेळी आयुर्वेदिक उपचार आम्ही नेहमी असं सजेस्ट करतो की आम्ही रुग्णांना बघूनच जो हेतू आहे त्यानुसार आयुर्वेदिक चिकित्सा करतो. पण जे सांध्यासाठी, आमवातासाठी जे जनरली आम्ही आयुर्वेदिक उपचार देऊ शकतो ते आहेत वालुका पोटली, जसं सरांनी सांगितलं. त्या ठिकाणी जलौकाव चरण करू शकतो, त्या ठिकाणी विद्धकर्म करू शकतो. त्या रुग्णाला आपण विरेचन किंवा बस्ती, वैतरण बस्ती हा एक विशेष बस्ती आला आहे जो फक्त आमवातामध्ये सांगितला आहे, जिथे खूप आमाची अवस्था असते. अशा वेळी आपण वैतरण बस्ती देऊ शकतो, सहचरादी तेलाचा बस्ती देऊ शकतो. रक्तमोक्षण, त्या ज्या सांध्यांच्या ठिकाणी सूज आहे त्या ठिकाणची सूज घालवण्यासाठी आपण तिथे जलौकाव चरण करू शकतो. तिकडे जर त्या सांध्याला स्टिफनेस, ग्रह, जखडलेपणा फार असेल तर विद्धकर्म नावाचा एक पंचकर्म आहे, ते आपण करू शकतो. आणि त्यांचे जे स्टिरॉइड्स आहेत ते स्टिरॉइड्स, माझा असा सल्ला असेल की आम्ही स्टिरॉइड्स कधीही लगेच बंद करत नाही. वैद्यकीय सल्ल्यानुसार स्टिरॉइडची मात्रा हळूहळू कमी करून, आयुर्वेदाची जोड देऊन, पंचकर्माची जोड देऊन एक अवस्था अशी येईल की तुम्ही स्टिरॉइड पूर्णतः बंद करून आयुर्वेदिक उपचाराने आणि ॲलोपॅथीच्या सोबत जोडीने आपण हा पूर्णतः आजार कमी करू शकतो. माझा सल्ला असाच असेल की 2 वर्ष झाले असल्यामुळे लवकरात लवकर आयुर्वेदिक चिकित्सा सुरू करावी. धन्यवाद. नेहाजी, सरांनी सांगितल्याप्रमाणे, सरांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन सरांनी जे सल्ल्यामध्ये जे औषध सांगितले आहेत, काही पंचकर्म चिकित्से सांगितले आहेत, त्याचा अवलंब करावा, नक्कीच फायदा होईल. तर सर, आता पुढचा प्रश्न असा येतो की युजली आपण पाहतो की एखाद्या वेळी सांध्यांचा मुख्य आजार आगंतुक कारणामुळे होतो, जसं की दुखापत झाली आहे, काय ॲक्सिडेंट झालं आहे. मग अशा वेळी काही चिकित्सा कशी काय करायची याबद्दल जरा सांगा दत्त सर. यावेळी जर आगंतुक कारणामुळे जर वातवृद्धी झाली असेल
आणि त्या ठिकाणी सूज आली असेल तर सर्वात पहिलं जर एखादी एंटिटी, एखादी संरचना जी दुखापत झाली असेल ती असते लिगामेंट. स्पेसिफिकली एक्झाम्पल देतो मी. स्पोर्ट्स इंजुरी, जे धावपटू असतात, क्रिकेटपटू असतात, टेनिस खेळणारे असतात, त्यांना अशा ठिकाणी त्यांची सारखी मूवमेंट झाल्यामुळे तिथे सूज येते आणि दुखापत वाढू शकते. अशा वेळी आम्ही त्यांना वेगवेगळं पंचकर्म, जसं स्थानिक स्नेहन म्हणजे एखादं तेल घेऊन तिथे गरम करून त्या सांध्याच्या ठिकाणी लावणं, वाफ देणं, स्वेदन म्हणजे तिथे गरमी देणं, वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. जसं सरांनी सांगितलं पत्रपोटली आहे, नाडीस्वेद आहे, बाष्पस्वेद आहे, वालुका पोटली, पत्रपोटली, शालीषष्टिक पिंडस्वेद, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्वेदनाचे प्रकार आपण करू शकतो. प्रेक्षको, चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नमस्कार. हॅलो, आपला मी प्रश्न. कल्याणवरून प्रतीक्षा बोलते. माझा प्रश्न असं होतं की माझं युरिक ऍसिड खूप वाढलंय, माझ्या हात पायांना खूप दुखतंय, तर आपण त्यात काय पंचकर्म करू शकता? धन्यवाद. मंगेश सर. परत एकदा विचारणार का प्रश्न? मला आवाज येत नाहीये अच्छा, पेशंट, ओके, मगाशी ठीक नव्हता. आहे. दत्त सर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या सध्या. प्रतीक्षा, तुम्ही जे सांगितलं की युरिक ॲसिड वाढलं आहे, या युरिक ॲसिड वाढल्यामुळे या युरिक ॲसिडची ॲफिनिटी अशी असते, त्याचा स्वभाव असा आहे की तो पायाच्या सांध्यांना पकडतो. म्हणजे ते तुमची पायाची बोटं असतील, पेरं असतील, तिकडे तो पकडणार आणि तिकडे प्रचंड सूज किंवा लालसरपणा येणार. इथे पित्ताची लक्षणं जास्त दिसतात, रक्तदुष्टीची लक्षणं जास्त दिसतात. जनरली हा आजार तरुणावस्थेत दिसतो, जिथे तुम्ही जास्त हाय प्रोटीन डाएट, प्रथिनं तुमच्या आहारामध्ये जास्त असतील, जास्त तेलकटपणा किंवा नॉनव्हेजचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये खाण्याचं जास्त असेल तर तुमच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढू शकतं. आणि हा युरिक ॲसिडचा स्वभाव, याचे जे क्रिस्टल्स असतात हे पायाच्या सांध्याच्या ठिकाणी जाऊन बसतात आणि तिकडे लालसर सूज निर्माण करतं. अशावेळी सर्वात पहिलं पंचकर्म म्हणजे रक्तमोक्षण. तिथे जळू लावणं किंवा जलोका, लीच लावणं हा सगळ्यात पहिला प्रकार आपण पंचकर्माचा करू शकतो. त्याची सूज कमी झाल्यानंतर शरीरातलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी बस्ती, विरेचन यासारखे पंचकर्म आपण करू शकतो. यासोबतच आयुर्वेदिक आभ्यंतर औषधी घेतल्यामुळे तुमचं युरिक ॲसिड नक्की कमी होईल. फारच सुंदर अशी माहिती सांगितली सर तुम्ही. चर्चा रंगत आली आहे प्रेक्षको, आणि आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत सांध्यांचे आजार याविषयी आणि त्यावरती पंचकर्म कोणकोणते उपचार करू शकतात याविषयी. आपण ब्रेकवरती जाण्याआधी आपल्याला एक टेलिफोन कॉल आला होता. मंगेश सर, आपल्याला कॉलरनी विचारलं होतं की युरिक ॲसिड जर वाढलं असेल तर त्यावरती कशी चिकित्सा करावी, याबद्दल तुमचं काय मत आहे हे जरा सांगा. जेव्हा आपल्या शरीरात युरिक ऍसिड लेवल वाढत असतं तेव्हा बऱ्याच वेळेस आपल्या रक्तामध्ये जी घनता वाढलेली असते ती घनता पित्तामुळे वाढलेली असते. पित्त आणि रक्त यांचा आश्रयाश्रयी संबंध असतो. तर आपला जेव्हा द्वितीय अवस्थापाक खराब होत असतो त्याची बरीच कारणं असतात. जसं मी सुरुवातीला कुठल्या सांध्याचे आजार होण्याचे कारणं सांगितलेली आहे. ती घनता कमी कशी करायची, ती घनता कमी करायला जसं सरांनी सांगितलं की जलोकावचारण आणि रक्त विस्रावण ह्या दोन खूप महत्वाच्या चिकित्सा आहेतच. याच्यासोबत आपण महायुगराज गुगुळ आणि कोकिलाक्षादी कषाय नावाचं एक औषध आहे. हे दोन औषधं आपण जर सोबत एकत्र घेतलं तर त्याच्या शरीरात, रुग्णाच्या शरीराचं हळूहळू करून युरिक ऍसिड लेवल कमी होतं आणि कालांतराने तिथल्या रचना चांगल्या होतात आणि रक्ताची घनता कमी होऊन त्याचा त्रास, वेदना कमी होत असते. बरोबर आहे. तुम्ही सर चिकित्सेबद्दल सांगतच आहात, तर माझा एक प्रश्न आहे की आधुनिक चिकित्सा याच्या कंपॅरिझनमध्ये जेव्हा आयुर्वेदिक चिकित्सा करतो आपण अशा आजारांमध्ये, तर याचे किती प्रकार, म्हणजे किती फायदा होतो याचा, याबद्दल जरा सांगा. आता आपण आधुनिक एखादा रुग्णाचं जर बघितलं की एक व्यक्तीला सांध्याचे आजार होतात. इनिशियली ती लोक म्हणजे जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तर वेदनेसाठी त्यांनी गोळ्या द्यायला सुरू केलं. त्यांचं इनिशियली मोठं काय असतं की वेदना कमी होण्यावर त्यांचा भर असतो. पण एखादा रुग्ण आयुर्वेदात आला तर आपण आधी काय करतो की दोष, टॉक्सिन्स दूर करणं किंवा दोषांची शुद्धी करणं कायमस्वरूपी, हे आयुर्वेदाचा प्रथम उद्देश असतो. म्हणजे आयुर्वेद काय करतं, प्रथमतः दोषांवर काम करतं.
मुळावर काम करतं. एखादा रुग्ण बरं झालं की ते दीर्घकाळ टिकायला पाहिजे त्याच्यासाठी काम करतं. आयुर्वेदाची भूमिका अशी आहे की एखादा रुग्ण बरं झाल्यावर त्याला पूर्ववत ते त्रास व्हायला नको म्हणून अपुनर्भवकर चिकित्सा, जसं तुम्ही आता मला त्या रुग्णाचा प्रश्न विचारला होता, मला ऍक्च्युली आवाज नव्हता येत, की पुन्हा अपुनर्भवकर चिकित्सा करणं म्हणजे पिंपळी शिरपाक देणं किंवा सौभाग्य सुंठी पाक देणं. म्हणजे एखादा व्याधी जुना आजार बरं झाल्यावर पुन्हा त्या धातूंना बल देऊन ते आजार पूर्ववत नाही व्हायला पाहिजे म्हणजे आपण चिकित्सा करतो ती अपुनर्भवकर चिकित्सा आहे. बरोबर आहे. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. संदीप देवरेजी बोलत आहेत नाशिकहून. संदीपजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. तर ते पाठीच्या निम्म्यावरती दुखणं आहे सर. पंचकर्म केलं मी स्थानिक पातळीवरती इथं, परंतु पाहिजे तेवढा मला रिझल्ट मिळाला नाही. नेमकं स्पेसिफिक कुठलं पंचकर्म करून म्हणजे मला फायदा मिळेल बाबा? ओके, ठीक आहे. मंगेश सर, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे की पाठीचं दुखणं त्यांना आहे आणि त्यांनी लोकल ठिकाणी पंचकर्म केलेलं आहे, पण त्यांना रिझल्ट तेवढा मिळाला नाही आहे. तर मग त्यांना माहिती करून घ्यायचं आहे की असं स्पेसिफिक कोणते पंचकर्म करायला पाहिजे पाठीच्या आजारावरती. पाठीच्या आजारावरती जसं यांनी म्हटलं की यांनी पंचकर्म केलेलं आहे, तर पंचकर्मामध्ये प्रथम आपलं काम काय असतं की तयार होणारा वातदोष जे आहे ते चांगलं तयार होणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात आधी यांनी बस्ती घेणं हा प्रथम उपचार आहे. दुसरा कटिगत वात आहे त्यांनी जसं सांगितलं पाठीच्या मणक्याच्या उपचारामध्ये कमरेचा त्रास आहे, तर त्यांना बस्ती दिल्यावर आधी तिथे जलोकावचारण करू शकतो, अग्निकर्म करू शकतो आणि कटिबस्ती नावाचा एक छोटासा पंचकर्म असतो ज्याच्यामध्ये एक पाड बनवून तिथे तेल टाकलं जातं जेणेकरून ते तेल ऍब्झॉर्ब होऊन सार्वदेहिक रक्तसंवाहन होऊन तिथली संप्राप्ती कमी यायला तयार होत असते. तर त्यांना गृध्रसी वाताचा बस्ती नावाचा एक बस्ती किंवा रास्नायरंड मुलादी तेल नावाचा एक बस्ती आहे, त्याचं जर आपण त्यांना बस्ती देऊ तर त्या बस्तीनेच त्यांचं जे पाठीच्या मणक्याचे आजार कमी व्हायला मदत होईल. सोबत यांनी जेवढं जमेल हळूहळू करून सूर्यनमस्कार करणं, भुजंगासन करणं, वज्रासन करणं हे आसनं सुद्धा सूक्ष्म व्यायाम म्हणून त्यांनी करणं. बरोबर आहे. दत्ता सर, तुम्ही काय म्हणाल की याच्यावरती अजून काय ॲड ऑन कराल तुम्ही? आवाजावरून यांचं तरुणावस्था आहे, 30-40 यांचं वय आहे, त्यामुळे प्रॉपर बसणं हे तुम्हाला केलं पाहिजे. तुम्ही पंचकर्म उपचार केले पण तुमचं बसणं किंवा जर तुम्ही साध्या जमिनीवर झोपत असाल तर तो थंडपणामुळे जो वात वाढतो तो तिथेच राहतो. त्यामुळे मूळ तुमचं कारण तुमचं पोश्चर बरोबर व्यवस्थित राहणं, तुम्ही चांगल्या प्रॉपर शूज किंवा सँडल घालणं, त्यानुसार थंड पाण्याचा वापर कमीत कमी करणं किंवा ACचा वापर कमी करणं, थंड बाईकवरून जाताना फार थंड वारा लागणार नाही असं बघणं, ह्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही पंचकर्म जसं सरांनी सांगितलं, अग्निकर्म ही त्यांची जी वेदना आहे, पृष्ठगत वात आपण म्हणू शकतो या गोष्टीला, तिकडे जर मसल्स जर स्पाझममध्ये गेले असतील, असं आकुंचन प्रसारण पावताना प्रॉब्लेम होत असेल तर अशावेळी अग्निकर्म नावाची चिकित्सा ही सद्य फलदायी ठरू शकते. त्यांच्या वेदना कमी होऊ शकतात. तसंच संप्राप्ती विघटन होण्यासाठी, मूळतः आजार जाण्यासाठी सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं, बस्ती ही चिकित्सा आपण त्यांना सुचवू शकतो. आणि बस्तीसाठी हा जो वर्षा ऋतूचा जो काळ आहे हा सर्वप्रधान मानला गेला आहे. वर्षा ऋतूमध्ये आपण बस्ती नेहमीच देऊ शकतो. बरोबर आहे. आपण टेलिव्हिजनवरती आपण पाहत आहात की अग्निकर्म कसं दिले जातं. ह्या अग्निकर्माद्वारे आपण बऱ्याचदा जे मोठे मोठे दुखणे आहेत ते सुद्धा आपण टाळू शकतो किंवा त्याच्यावरती आपण उपचार करू शकतो. या दुखण्यावरूनच एक लक्षात येतं सर की फ्रोझन शोल्डर नावाचा सुद्धा प्रकार आहे. त्यावरती आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे आणि त्यावरती तुम्ही चिकित्सा कशी करता त्याबद्दल सांगा. दत्त सर. फ्रोझन शोल्डर किंवा याला मॉडर्नमध्ये ॲडिझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणतात. तर शोल्डरच्या ठिकाणी असणारे जॉईंट्स आणि तिकडचे बर्सा, मसल, लिगामेंट, टेंडन्स हे अफेक्ट करतात आणि त्या ठिकाणी फंक्शन लॉस, जसं मी म्हणालो की हा जो आपला सांधा आहे हा वरती जाऊ शकत नाही हात, त्याला आपण फ्रोझन शोल्डर किंवा ॲडिझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणू शकतो. याला आयुर्वेदामध्ये अवबाहुक असा शब्द आलेला आहे आणि यामध्ये सामावस्था जास्त असते. म्हणजे त्या ठिकाणी सूज असते, रुग्ण आपला हात वरती करू शकत नाहीत. मग आम्ही फिमेल पेशंटला विचारतो की तुम्ही केस विचारू शकता का, मेल पेशंटला विचारतो की तुम्ही शर्टाची बटणं लावू शकता का. तर हे असे प्रोसिजर
आपण दैनंदिन पद्धतीने करू शकत नाहीत, तर या अवबाहुकमध्ये नस्य हे पंचकर्म सांगितलं आहे. मंजिष्ठा आणि गुग्गुळ यांचं नस्य या जर रुग्णाला दिलं तर हा जो अवबाहुक किंवा फ्रोझन शोल्डर आहे हा कमी होतो. दुसरं, डायबिटीसच्या पेशंटला फ्रोझन शोल्डर होण्याचं प्रमाण खूप आहे आणि कित्येक वेळा फ्रोझन शोल्डरच्या पेशंटला डायबिटीस आहेच हे माहितीच नसतं. तर कुठलाही फ्रोझन शोल्डरचा पेशंट पहिल्यांदा आमच्याकडे आल्यावर आम्ही डायबिटीस मधुमेह आहे की नाही याची हिस्ट्री विचारतो. जर रुग्ण रात्री 2 किंवा 3 वेळा रात्री उठून लघवीला जात असेल तर आम्ही युरिन टेस्ट किंवा HbA1c नावाची टेस्ट करायला सांगतो. कित्येक वेळा फ्रोझन शोल्डरचे रुग्ण हे डायबिटीस आहे पण त्यांना माहितीच नाही. या अनवधानामुळे त्यांचं डायग्नोसिस चुकतं. त्यामुळे मधुमेहाची औषधं सुरू करणं आणि ॲडेझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणजे फ्रोझन शोल्डरची चिकित्सा किंवा पंचकर्म सुरू करणं आम्ही सुरू करतो. या पंचकर्मामध्ये रक्तमोक्षण, दुसरी गोष्ट अग्निकर्म, विद्धकर्म, पत्रपोटली या विविध प्रकारच्या प्रोसिजर आम्ही पंचकर्मामध्ये देतो. बरोबर आहे. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. यवतमाळहून अदितीजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. दोन्ही पायात येतो. हा, विचारा ना, प्रश्न विचारा. माझ्या पायात गोळा येतो, हम्म, दोन्ही पायात येतो, थाईच्या खाली, ओके आणि तो रात्रभर राहतो. ओके आणि दिवसामध्ये जेव्हा आपण उठतो तेव्हा ते आपला पाय पूर्ण सुजून जातो आणि आपल्याला चालताच नाही. ओके, त्यावरती काय चिकित्सा केली आहे तुम्ही? नाही. अच्छा, ठीक. हां, दत्त सर काय सांगाल तुम्ही? ह्यांचं जर आपण लक्षणं बघितली तर ती जॉईंटपेक्षा मस्क्युलर लक्षणं जास्त आहेत. क्वाड्रिसेप्स फिमोरिस जर आपण हा सांधा बघितला तर ही जी इथे मसल्स आहे आणि ही जी आपली वाटी आहे तर ही क्वाड्रिसेप्स फिमोरिस इथे आपल्या वाटीला चिकटून खालच्या टिबिया नावाच्या अस्थिला संपते. जर तुम्ही धावत पळत राहणारं काम केलं किंवा तुम्ही धावत पळत ट्रेन पकडली, बसमधून उतरताना घाईघाईने उतरलात, जिने चढता उतरतं, यामध्ये जर तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर अशावेळी मस्क्युलर त्रास जास्त होतो आणि त्यामुळे तुम्हाला कधीकधी वाटू शकतं की मला जॉईंट पेन आहे की काय. अशावेळी एक्सरे हा नॉर्मल येतो आणि अशावेळी जर तुम्ही कधी कॅल्शियम किंवा विटॅमिन B12 जर गोळ्या घेतल्या तर असे रुग्ण आम्हाला सांगतात की आम्हाला बरं वाटतंय. सगळ्यात सोपी याची चिकित्सा की तिथे तुम्ही अभ्यंग करणं, तिकडच्या मसल्स, तिकडच्या सांध्यांना पोषण देणं ही सगळ्यात मोठी चिकित्सा आहे. तर अभ्यंगासाठी तुम्ही वेगवेगळे तेल वापरू शकता. नारायण तेल आहे, बला तेल आहे, महानारायण तेल, क्षीरबला तेल, चंदन बलालाक्षादी तेल, सहचर तेल, सहचरादी तेल, वातप्रभंजन तेल, हे निर्गुंडी तेल, हे वेगवेगळ्या प्रकारची तेलं आपण वाटीमध्ये गरम करून ते तेल तुम्ही घरच्या घरी अभ्यंग करू शकता. त्यानुसार नंतरच नाडीस्वेद किंवा बाष्पस्वेद, पत्रपोटली, वालुकापोटली या प्रकारचे स्वेदनाचे प्रकार, ज्यामुळे त्यांचा जो ग्रह स्टिफनेस आहे, स्वेलिंग आहे, ती कमी होईल. त्यानुसारच मी असं सांगेन की लाक्षादी गुगुळ, पंचतिक्त घृत गुगुळ यासारख्या अभ्यंतर औषधं आपण वैद्याच्या सल्ल्याने नक्की सुरू करू शकता. बरोबर. फार सविस्तर अशी माहिती दिली तुम्ही कोणकोणती चिकित्सा करावी याबद्दल. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत सांध्यांचे आजार या विषयाबद्दल. सर, दत्त सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण युजली पाहतो की खूप लोक उभ्या उभ्या काम करतात. हॉटेल मॅनेजमेंटवाले असतील किंवा इतरही व्यक्ती भरपूर असतात की जे दिवसभर उभे राहून काम करतात. मग त्यांना व्हेरिकोस वेन वगैरे होतं आणि त्यांना सांध्यांच्या आजारासारखं दुखापतसुद्धा होतात. तर याचा काही संबंध आहे का, याबद्दल जरा सांगा. जे याला ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणतात की जे सतत उभं राहून करणारे काम आणि 10-20 वर्षानंतर व्हेरिकोज वेन्स होतात. उदाहरणार्थ ट्रॅफिक पोलीस, टीचर किंवा गृहिणी जी स्वयंपाकघरामध्ये नेहमी उभी असते, अशा रुग्णांना 10, 15, 20 वर्षानंतर व्हेरिकोज वेन्ससारखा आजार होतो. व्हेरिकोज वेन्समध्ये होतं काय की जी आपली रक्तवाहिनी आहे, जी शरीरातून हृदयाकडे अशुद्ध रक्त फेकते,
त्याची इलॅस्टिसिटी कमी झाल्यामुळे ते रक्त तिथेच, कार्बन डायऑक्साईडचं रक्त तिथेच थांबतं आणि जनरली हे पायांच्या गुडघ्याच्या मागे, जसं स्पायडर वेन्स म्हणतो आम्ही त्याला, जसं त्याची जी जाळी असते त्यानुसार निळ्या काळ्या रंगाच्या ब्लड वेन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे रुग्णांची कंप्लेंट अशी असते की डॉक्टर आम्ही चालतो तेव्हा आम्हाला बरं असतं, पण चालल्यानंतर आम्ही थांबलो की आमचे पाय दुखायला लागतात. जनरली सांधेवाताचे आजारमध्ये रुग्ण असं म्हणतात की आम्ही चालायला लागलो की आम्हाला वेदना होते, पण व्हेरिकोज वेन्सचे रुग्ण असे म्हणतात की आम्ही चालताना आम्हाला काहीच त्रास होत नाही, पण आम्ही चालल्यानंतर एका ठिकाणी थांबलो की आम्हाला प्रचंड वेदना होतात. मग अशा वेळी आम्ही पाय वरती केले किंवा एखादी मूवमेंट थोडी थांबवली की थोड्या वेळानंतर आम्हाला बरं वाटतं. तर याच गोष्टीला आपण असं म्हणू शकतो की आपण त्या ठिकाणी पंचकर्म कुठलं केलं पाहिजे. तर आपण व्हेरिकोज वेन्समध्ये जे साकळलेलं रक्त आहे ते रक्तमोक्षणामध्ये सिरावेद नावाचा प्रकार आहे. म्हणजे तिकडचं जे साकळलेलं रक्त आहे ते आपण बाहेर काढतो आणि त्यानंतर तिथे तेलाचा अभ्यंग आणि नाडीस्वेद केल्यामुळे तिकडचा जो जखडलेपणा आहे आणि तिकडचं व्हेरिकोसिटी जी आहे ती कमी व्हायला मदत होते. त्यानुसारच आभ्यंतर प्रयोगामध्ये कैशोर गुळगुळ, लाक्षादी गुळगुळ यासारखी औषधं आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार देऊ शकतो. बरोबर. दत्ता सर, तुम्ही औषधोपचारबद्दल सांगितलं. माझा पुढचा प्रश्न मंगेश सर तुम्हाला आहे की आपण पथ्याचं काय पालन केलं पाहिजे की ज्यामुळे सांध्यांचे आजार आपल्याला होणार नाही किंवा झाले असतील तर त्यावरती चिकित्सासारखं काम करेल. सांध्यांच्या आजारामध्ये आपण पथ्याचा विषय जर काढला तर आपण सगळे असे अन्न घ्यायला पाहिजे जे आपल्याला सहज पचतील आणि आपण तयार होणाऱ्या वातदोषाला सांगू शकतो. सगळ्यात आधी आपण जर सुरुवातीला येऊ तर ते येऊ विरुद्ध अन्नासाठी. विरुद्ध अन्न जेव्हा पण आपण करतो त्याच्याने वेगवेगळे प्रकारचे अजीर्ण आपल्या शरीरात होतात. तसंच अशाजीर्ण, विदग्धाजीर्ण. स्पेशली विदग्धाजीर्ण झालं की रक्तदृष्टी होऊन वाताचे आजार होत असतात. अति मात्रेत खाणं, तर अति मात्रेत न खाऊन माफक मात्रेत चावून वेळेवर जेवण करणं हा पहिलं तिथलं प्रिव्हेन्शन किंवा आपण आहार करायला पाहिजे. भाकरी आणि भाजी ह्या दोन वस्तू, फळभाजी स्पेशली, पालेभाज्या नाही, फळभाजी आणि भाकरी हे सगळ्यात छान वाताच्या आजारासाठी आहे. वेट कमी ठेवणं म्हणजे स्थौल्यता कमी येण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो त्याचं आपण आपल्या आहारात आणायला पाहिजे. दिनचर्या आपली चांगली असायला पाहिजे. दिवा स्वाप म्हणजे दिवसा झोपणं, रात्री जागरण, सलग उभं राहणं, व्यायाम करणं, सूक्ष्म व्यायाम करणं, भुजंगासन, वज्रासन, ताडासन, भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी वॅस्क्युलरिटी आहे, वेगवेगळ्या सांध्यांमध्ये रक्त प्रवाहित करायची जी शक्ती आहे ती बरोबर होणार आणि जेणेकरून त्या सांध्यामध्ये असलेल्या दोषांचं नायनाट करून पुन्हा पूर्ववत होऊन सांध्यांचे आजार जातील. बरोबर आहे. त्यातल्या त्यात व्यायाम सोबत ऍडिक्शन जे असतं, धूम्रपान किंवा दारू पिणं, हे आपण काढायला पाहिजे. बरोबर. मंगेश सर, याला संलग्न असलेला पुढचा प्रश्न आहे की पथ्य पालन झाल्यानंतर घरगुती काही उपाय करू शकतो का आपल्याला सांध्यांचे विकार झाल्यावर, याबद्दल जरा सांगा. घरगुती उपायामध्ये सगळ्यात आधी आपण एवढेच माफक मात्रेत आपण जे अन्न जेव्हा जेवण करतो तर अन्नाची मात्रा कशी असायला पाहिजे. एकदम उष्ण, हलका, पचायला सोपा अन्न असायला पाहिजे. आपण जे दूध घेत असतो, दूध कसं असायला पाहिजे, हळदीयुक्त दूध असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या किचनमध्ये असणारा लसूण, तर लसणाच्या 4 पाकळ्या घेऊन जर आपण क्षीरपाक म्हणजे 1 कप दूध, 1 कप पाणी आणि त्याच्यामध्ये ते 4 पाकळ्या टाकून त्याला उकडून अर्ध शिल्लक ठेवून जेव्हा आपण त्याला सकाळ संध्याकाळ घेत असतो तर वाताचे बरेच आजार कमी व्हायला मदत येत असतात. त्यानंतर आपल्या घरी सुंठ असतं, जसं मगाशी सांगितलं, सुंठ आणि एरंड तेल जर एकत्र घेतलं तर ते सुद्धा खूप कामात येते. अश्वगंधा नावाची वनस्पती बऱ्याच लोकांना माहिती आहे. अश्वगंधा जर आपण घेतलं तर मांस पेशीचे जे व्याधीचे आजार असतात, सांध्यांचे आजार मांसपेशीने होणारे, ते कमी व्हायला बरंच मदत असतं. आपल्याकडे डिकेमाली असतं आणि अश्वगंधा असतो, तर डिकेमाली आणि अश्वगंधाचा सुद्धा लेप आपण वेगवेगळ्या सांध्यांच्या आजारावर करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे दालचिनी असते. दालचिनी उगाळून जर आपण सांध्यावर सूज आली असेल आणि आपण जर ते लेप केलं तर ते सूज कमी व्हायला मदत होत असते. त्यानंतर रानचिंचोका म्हणजे जी चिंच असते, त्याचं एक रानचिंचोका नावाचं एक चिंच असतं, ते त्याला जर आपण उगाडून मोठ्या सांध्यांवर लावलं की ती पण सूज कमी व्हायला खूप मदत असते. आपल्याकडे सहज उपलब्ध असलेले सरसो तेल किंवा तिळाचं तेल याचा आपण सलग मसाज केली किंवा अभ्यंग केला तर ते आपल्या
त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब होऊन सार्वधिक रक्तसंवहनी होऊन आपल्या शरीराचा वात व्याधी कमी करायला खूप मदत करते. बरोबर आहे. सर, तुम्ही चर्चा करत असताना सांगितलं की दुधाचं सेवन करावं. तर त्यावरून मला लक्षात आलं, एक प्रश्न आहे की कॅल्शियम, युजली कॅल्शियमची कमतरतामुळे सुद्धा संधिवेदना वगैरे होताना आपण पाहतो. तर दत्त सर, तुम्हाला हा प्रश्न आहे की याच्यामध्ये काय संबंध आहे, हे जरा प्रेक्षकांना सांगा. अस्थीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते आणि जसं मी सांगितलं की शरीराचं धारण करणं हे अस्थीचं काम असल्यामुळे दोन जर अस्थी एकत्र येतात, ते जर अस्थीचंच काम व्यवस्थित नसेल तर तिथे व्यवस्थित सांधा काम करणार नाही. हे जी कॅल्शियमची लेवल कमी असते याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. आता हे ऑस्टिओपोरोसिस अगोदर मांसाहारी करणाऱ्या रुग्णामध्ये दिसायचं नाही, पण सध्या हे जे ऑस्टिओपोरोसिस आहे म्हणजे कॅल्शियमची कमतरता असणं हे मांसाहारी रुग्णामध्ये पण दिसायला लागलं आहे. ह्याचं मेन कारण आहे की विटॅमिन D3ची कमतरता. जे सकाळचं कोवळं ऊन आहे जे त्वचेमार्फत शोषलं जातं आणि तुम्हाला विटॅमिन D3 नैसर्गिकरित्या मिळतं, हे न मिळाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम जरी उपस्थित असेल तरी ते ॲब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे कॅल्शियम आणि विटॅमिन D3 आणि त्याच्यासोबत विटॅमिन C या 3 गोष्टी जर तुमच्या आहारात असतील तर तुम्हाला तुमचं कॅल्शियम हे 60-70 पर्यंत चांगलं राहू शकतं. साधा सोपा उपाय, दूध आणि मखाना आणि 1 चमचा गाईचं तूप, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही एकत्र करून रात्री झोपताना जर घेतल्या तर या मखानामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम ह्या चांगल्या पद्धतीने आहेत आणि शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही रुग्ण ह्याला घेऊ शकतात. बरोबर आहे. तर मंगेश सर, सरतेशेवटी एक तुम्हाला प्रश्न आहे की प्रिव्हेन्शनच्या हिशोबाने तुम्ही काय सांगाल आणि एक संदेश म्हणून काय द्याल संक्षेपमध्ये जरा आमच्या प्रेक्षकांना. प्रिव्हेन्शन म्हणणं आपण सगळ्यात आधी आपली दिनचर्या चांगली करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे. दिनचर्या म्हणजे काय? सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं. सध्या जे आपण व्यवहारामध्ये आजार बघतो म्हणजे सांध्यांच्या आजाराशिवाय ते सगळे व्याधी आपल्या दिनचर्येने होत आहे. आणि ते दिनचर्यामध्ये आपण आधी दररोज अभ्यंग करणं, व्यायाम करणं, प्राणायाम करणं, सूर्यनमस्कार करणं, खूप वेळ बसून नाही राहणं, ॲडिक्शन नाही करणं, किंवा आजकाल आपण बघतो व्यवहारामध्ये बरीच लोक वर्क फ्रॉम होम करतात आणि AC मध्ये राहतात. म्हणजे थंड वाऱ्यापासून किंवा पूर्ववायूपासून थोडंसं वेगळं राहणं, म्हणजे आपण सलग त्या शीत संपर्कात राहणं योग्य नाही. वेट मेंटेनन्ससाठी आपण काय करतो? एका कुर्सीवर 40 मिनिटापेक्षा जास्त न बसता थोडंसं एक वॉक घेऊन यायचं. तर असे आपण प्रिव्हेन्शन करून आपल्या आहाराची उपाययोजना करू शकतो. फारच छान. दत्त सर, तुम्ही संक्षेपमध्ये काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. तुमचे सांधे जर व्यवस्थित राहावे असं तुम्हाला वाटत असेल वयाच्या 60व्या-70व्या वर्षापर्यंत, तर चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे. तुम्ही चालणं कधीच सोडू नका. चालत राहिल्यामुळे तुमचं रक्तसंचारण व्यवस्थित होतं आणि मांसपेशी आणि जॉईंट्सला त्याचं सगळं जे जेवण आहे, जे खाणं आहे ते व्यवस्थित मिळतं. त्यामुळे हे ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल राहण्यासाठी चालणं हा सगळ्यात पहिला चांगला उपाय. पंचकर्मामध्ये घरच्या घरी करण्यासारखं पंचकर्म म्हणजे अभ्यंग, स्थानिक अभ्यंग. त्या सांध्यांच्या ठिकाणी किंवा सर्व शरीराला वाताचा आजार होऊ नये यासाठी तीळ तेल किंवा चंदन मलालाक्षादी तेल यासारखी तेलं वापरणं. बरोबर आहे. फारच सुंदर आणि अप्रतिम असं तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मंगेश सर, आज आपण झूम कॉलवरून इथे जॉईन झालात आणि दत्त सर आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, आपला आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे hello2026@gmail.com. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये एका नव्या विषयासह, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.